देवाला नैवेद्य कसा दाखवावा बरं? नक्की नैवेद्य दाखवताना कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या? चला जाणून घेऊया. मंडळी, कुठल्याही देवतेला जेव्हा नैवेद्य दाखवायचा असतो तेव्हा तो दाखवण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी काय करायचं तर नैवेद्याचं ताट वाढल्यावर त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि नैवेद्याचं हे ताट दुसऱ्या ताटाने झाकावं. देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडल करावं आणि त्यावर एक पाट ठेवावा आणि त्यावर हे नैवेद्याचं ताट ठेवावं. आता तुम्ही म्हणाल की चौकोनी भरीव मंडळ पाण्याने करायचं, तर ते का करायचं? तर देवापर्यंत कुठलीही गोष्ट यज्ञाद्वारे पोहोचवली जाते. पाण्याने केलेला चौकोनी मंडल म्हणजे यज्ञवेदी आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्या यज्ञाद्वारे आपण देवतेपर्यंत हा नैवेद्य पोहोचवत असतो. त्यामुळे पाण्याचं मंडल आवश्यक आहे. डाव्या हातात पळी घेऊन पळीतील पाण्याने उजव्या हातात पाणी घेऊन ताटाभोवती शिंपडत फिरवावे. त्यानंतर एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकलेलं ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे 5 घास देवतेला दाखवावे आणि एक 6वा घास दाखवताना लहान मुलास आई ताटातील भात प्रेमाने जसा भरवते तसा तो ईश्वराला भरवावा. तशी भावना करावी की आपण ईश्वराला घास भरवत आहोत. आणि हे घास भरवताना मृगी मुद्रा करून, मृगी मुद्रा कशी करायची? हात उताळणा करायचा, मध्यमा, अनामिका आणि अंगुष्ठ या 3 बोटांना एकत्र करायचं आणि 5 मंत्रांचा उच्चार करायचा. कोणते आहेत ते मंत्र? ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणत घास ईश्वराला अर्पण करायचा आहे. आता हे जे श्लोक आत्ता मी म्हटले ते नक्की काय? तर ही पंचप्राणांची नावं आहेत. आपल्या शरीरातील प्रमुख 5 वायूंची नावं आहेत. प्राण म्हणजे काय? तर तो आपला श्वास नाही, जीवनाची ऊर्जा. खूप गुंतागुंतीचा तपशील नको, पण या 5 आवरणांबद्दल जाणून घेऊया. ओम प्राणाय स्वाहा म्हणजे मी हे अन्न प्राणाला अर्पण करतो जेणेकरून ते माझ्या श्वसन संस्थेसाठी चांगले होईल. ओम अपानाय स्वाहा म्हणजे शरीरातील अशी शक्ती जी शरीरातला कचरा बाहेर टाकण्याचं काम करते, त्या शक्तीला अर्पण करतो. ओम व्यानाय स्वाहा संपूर्ण शरीरात जो व्यापून राहतो, सर्व हालचालींचं नियमन आणि नियंत्रण करतो, अशा शक्तीचं इथे स्मरण केलं गेलंय. ओम उदानाय स्वाहा उदन म्हणजेच मान आणि डोकं नियंत्रित करणारी, डोळे, जीभ, नाक, कान यासारखे अवयव नियंत्रित करणारी शक्ती, बाह्य जगाला प्रतिसाद देणारी शक्ती. ओम समानाय स्वाहा म्हणजेच हृदय आणि नाभीच्या मध्ये स्थित आहे, पचन संस्थेला सक्रिय आणि नियंत्रित करणारी शक्ती. ही शक्ती उत्क्रांतीच्या पातळीवर कुंडलिनी आणि चेतनेच्या विस्ताराशी संबंधित आहे. या प्रकारे मंत्र म्हणत नैवेद्य दाखवल्यानंतर एक पळी ताम्हणामध्ये सोडून द्यावी. प्राशनार्थे पानीय समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि एक पळी ताम्हणामध्ये सोडून द्यायची आहे. अर्थात देवाला पिण्यासाठी आपण पाणी देतो आहोत. शेवटी 4 पळ्या पाणी ताम्हणात सोडायचं आणि प्रत्येक वेळी पाणी ताम्हणामध्ये सोडताना काही ओळींचा उच्चार करायचा आहे. जसं की अमृताभिधानमसी, उत्तरा पोषणम समर्पयामी, हस्तप्रक्षालम समर्पयामी, मुखप्रक्षालम समर्पयामी असे मंत्र म्हणायचे आहेत. शेवटी देवाला आवाहन करून म्हणायचं आहे, तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे, इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे, तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा मिळू दे, असा नैवेद्य विधी असतो. आता यामध्ये मंत्र तुमच्या म्हणायचे लक्षात राहत नसतील तरी तुम्ही कृती आणि भावना मात्र तीच ठेवा. त्याच भावनेनी प्रेमाने ईश्वराला नैवेद्य अर्पण करावा. लक्षात घ्या, नैवेद्य अर्पण करताना मनात अतिशय पवित्र भावना, श्रद्धा, विश्वास, भक्ती असावी. या क्रियेमुळे देवतेची ऊर्जा अन्नात प्रवेश करते आणि ती प्रसाद म्हणून भक्तांनी ग्रहण केल्यावर भक्तांनाही त्याचा लाभ होतो. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.